महत्वाची शिरसाट यांनी आढावा घेतलेल्या पंपावर आता डिझेल विक्री ही पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। अगदी काही वेळापूर्वीच छत्रपती संभाजीनगरमधील साजापूर या पेट्रोल पंपावरती जाऊन संजय शिरसाट यांनी पाहणी केली होती। या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता। शेतकऱ्यांनी डिझेलचा पुरेसा साठा आहे का विचारलं असता यावेळेस पंप चालकांकडून पळ काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर शिरसाटांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला, संपूर्ण प्रकार सांगितला आणि अखेर आता पंपावर डिझेल विक्री सुरू झालेली आहे। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। ज्ञानेश्वर, निश्चितच वर्षा, आपण जर बघितलं तर तासाभरापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या शहाजापूर येथील पेट्रोल पंपावर स्टॉक संपला म्हणून पंप बंद करण्यात आला होता। त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि या पंपावर स्टॉक आहे का नाही अशी विचारणा केली होती। मात्र इथली मॅनेजर असतील मालक असतील तेव्हा सगळे पळून गेले होते। नंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला, या पंपाची चौकशी करा, जर स्टॉक नसेल तर सोडा, पण स्टॉक असून जर हे पंप शेतकऱ्यांना डिझेल देत नसेल तर याच्यावर कारवाई करा अशा सूचना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या होत्या। त्यानंतर जे ते तात्काळ पेट्रोल मालकांनी जे ते या ठिकाणी पंप सुरू केलाय। मात्र विशेष बाब अशी आहे की यानंतर जे ते मधल्या काळात कोणतेही नवीन टँकर डिझेल आलेलं नाही। जे टँकमध्ये पूर्वीचं डिझेल होतं तेच डिझेल जे आहे ते आता पुन्हा या ठिकाणी वाटलं जातं। याचाच अर्थ जे आहे ते स्टॉक असताना सुद्धा या पंप चालकाने हा पंप बंद केला होता, हे प्राथमिक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। मात्र थोड्याच वेळात जे आहे ते आता जिल्हा पुरवठा अधिकारी परवीन फुलारी आणि त्यांची टीम इथं दाखल होणार आहे। खरंच ज्यावेळेस पंप बंद करण्यात आला होता त्यावेळेस डिझेलचा स्टॉक होता का नाही याची जे आहे ते तांत्रिक बाबीने तपासणी केली जाणार आहे आणि त्यात जर काही तथ्य आढळलं तर या पंपावर जे आहे ती कारवाई केली जाणार आहे। ज्ञानेश्वर, आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू तुर्तास। धन्यवाद।